आमेन. तर आज आम्हाला यातून शिकायचं आहे की मला ख्रिसमस हा सोंगाचा आणि ढोंगाचा साजरा करायचा नाही. जगातले लोक जसा ख्रिसमस साजरा करतात तसा माझा ख्रिसमस नाही आणि बायबलचाही ख्रिसमस तसा नाही. तुम्ही आणि मी अभ्यास जरी केला तर असं म्हटलं गेलेलं आहे पहिल्या मंडळीमध्ये ख्रिसमस हा कधी साजरा केलेला नाही. त्याचे लोक होते, त्याची सेवा कार्य करणारे लोक होते, त्यांनी ख्रिसमस कधीच सेलिब्रेशन केलेला नाही. पहिल्या मंडळीत तो उत्सव दिसत नाही. फक्त एकच सण किंवा दोन सण तुम्हाला आणि मला दिसेल जे तुम्ही आणि आज करू शकतो. एक आहे वलांडणाचा सण, जो संत पौल या ठिकाणी आम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत तुम्ही प्रभू भोजन घेत राहा. आणि आम्ही दुसरा एक सण आणतो तो म्हणजे पेंटिकॉस्टचा सण, की लोक आज देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होत आहे. म्हणा सगळ्यांना आमेन. आज देखील देवाचा आत्मा त्याच्या लोकांना पवित्र आत्म्याने भरत आहे, अन्य भाषाने भरत आहे आणि लोक त्याची सेवा जोमाने आवेशाने या जगामध्ये करण्यासाठी पुढे येत आहेत. हे दोन सण बायबल मध्ये फार महत्त्वाचे आहेत. म्हणून आज आम्ही शिकणार आहोत की मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये पहिला अध्याय वचन क्रमांक 23 आपण वाचूया. काय लिहिलं आहे थोडं वेगवेगळं तुम्हाला मी शिकवणार आहे. पहा कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याला इमानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. मला सगळ्यांना आमेन. तर ही गुड न्यूज आहे. पण ही गुड न्यूज, ही चांगली बातमी, ही चांगली वार्ता 25 डिसेंबरची नाही. ही वार्ता आहे 100% खरी आहे. मी त्यावरती विश्वास ठेवतो. परंतु बायबलच्या वचनात लिहिलेला आहे मरियेला त्याने शब्द दिला होता. आमेन. तर मरियेने ख्रिसमस, इंग्लिश मध्ये घेऊ आपण, ख्रिसमस कसा साजरा केला कुणी सांगू शकतो? हे सांगा.